नमस्कार मित्रांनो, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण एअरटेल पेमेंट बँक बद्दल संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. एअरटेल पेमेंट बँक काय आहे, डीबीटीला तुम्ही कशा प्रकारे लिंक करू शकता, तुम्हाला मिनिमम बॅलन्स किती मेंटेन ठेवावं लागेल, हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन ही प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे काही नवीन अपडेट असतील ते तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता संपूर्ण इंटरफेस आहे. तर येथे एअरटेल पेमेंट बँकचा जो ऍप्लिकेशन आहे तो ऍप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. तर आम्ही इथे लॅपटॉपवर ओपन केलेले आहे. तर मोबाईलमध्ये आणि लॅपटॉपमध्ये थोडा इंटरफेस वेगळा आहे. तर त्यामध्ये तुम्हाला एअरटेल पेमेंट बँकमध्ये खूप सारे फीचर्स मिळतात डेबिटला लिंक करण्यासाठी संपूर्ण, आणि तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अगदी सहजरित्या 5 मिनिटांमध्ये तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड नंबर टाकून अकाउंट ओपन करू शकता. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असलंच पाहिजे असं नाही. मोबाईल नंबर लिंक नसेल आधार कार्डला तरीही तुम्ही खाते ओपन करू शकता. तर मित्रांनो, चला पाहूयात यामध्ये काय काय सुविधा देण्यात आलेली आहेत कशा प्रकारे. तर त्याआधी एक सांगायचं राहिलं की जरी तुमचा मोबाईल नंबर जर एअरटेलचा नसेल किंवा जिओ, वोडाफोन किंवा इतर कोणत्या कंपनीचा असेल तरीही तुम्ही बँक अकाउंट ओपन करू शकता. तर त्यासाठी अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला जी काही लिंक असणार आहे, ऍप्लिकेशनची लिंक किंवा वेबसाईटची लिंक, ते दोन्हींची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल. त्यामध्ये तुम्ही अगदी सहजरित्या रिडायरेक्ट होऊन अकाउंट ओपन करू शकता. तर चला पाहूया संपूर्ण अपडेट कशा प्रकारे अकाउंट असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे अ डिजिटल सेव्हिंग अकाउंट फॉर डेली ट्रान्झॅक्शन. तर हा डिजिटल सेव्हिंग अकाउंट असणार आहे आणि तुम्ही यामधून डेली ट्रान्झॅक्शन करू शकता. तर त्यामध्ये तुम्हाला इथे झिरो बॅलन्स अकाउंट असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बॅलन्स मेंटेन ठेवायचा नाहीये. अगदी सहजरित्या तुम्ही यामध्ये 0 रुपये ठेवले तरी अकाउंट तुमचं चालूच राहणार. त्यानंतर इथे सेफ पेमेंट मेथड. तर इथे संपूर्ण मेथड आहे ती सेफ मध्ये असणार आहे, तुमचं कुठेही पैसे जाणार नाहीयेत. त्यानंतर येते ओपन अकाउंट डिजिटली विथिन मिनिट्स. तर मी जसं म्हटलं की 5 मिनिटांमध्ये तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. तुमच्याकडे फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड असायला पाहिजे आणि कोणत्याही कंपनीचा मोबाईल नंबर असेल तरीही चालेल. तर तुम्ही ओपन करू शकता. जर तुम्हाला वेबसाईट वरून ओपन करायचं असेल अकाउंट तर इथे ओपन युअर अकाउंट नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्डचे डिटेल्स टाकले ते ऑटोमॅटिक प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तुमचे डिटेल्स येईल ते चेक करायचे आणि कंटिन्यू करायचे. कंटिन्यू केल्यानंतर कुठल्याही प्रकारची व्हिडिओ केवायसी काही होणार नाही, तुमचं अकाउंट डायरेक्ट ओपन होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पेमेंट बँक अर्न अप टू 7% इंटरेस्ट ऑन युअर सेव्हिंग अकाउंट. तर तुम्हाला जो काही पर annumचा जो इंटरेस्ट असेल तर 7% तुम्हाला इंटरेस्ट भेटणार आहे. जे काही तुम्ही पैसे ठेवणार आहेत त्यामध्ये तुम्हाला 7% इंटरेस्ट भेटणार आहे. त्यानंतर येते ते स्कॅन अँड पे ऑन एनी QR. तर जे काही QR कोड्स असतात इतर म्हणजे तुम्ही दुकानामध्ये गेल्यानंतर जे काही QR कोड्स असतात किंवा कोणाला सेंड करायचे असतात तर ते तुम्ही इझी सेंड करू शकता त्याच ऍप्लिकेशन मधून. तुम्हाला इतर दुसऱ्या कुठल्या गुगल पेची काही आवश्यकता नाही. तर हा अकाउंट आहे तो तुम्ही गुगल पेलाही कनेक्ट करू शकता. पण याच्यामध्ये जे काही ऑप्शन आहे त्यामधूनही जे गुगल पे मध्ये होतं तेच याच्यामधूनही करू शकता. त्यानंतर येते इन्स्टंट बिल पेमेंट. तर जे काही तुमचे बिल्स असतील तेही तुम्ही इन्स्टंटली भरू शकता. त्यानंतर येते ट्रॅव्हल्स हॅसेल फ्री विथ इन फास्टॅग. तर जे काही फास्टॅग आहे तेही तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता. त्यानंतर इथे पाहूया एक्सप्लोर ओव्हर प्रोडक्ट्स. तर इथे आपण इथे एक्सप्लोर ऑल वर क्लिक करू आणि एक्सप्लोर ऑल वर क्लिक केल्यानंतर इथे फास्टॅग येते, NCMC एनेबल कार्ड येते, डेबिट कार्ड येते, म्हणजे या बँकेचं जे काही ATM कार्ड आहे तेही तुम्हाला मिळतं. तर ते तुमचा जो काही ऍड्रेस दिलेला असेल त्या ऍड्रेसवर तुम्हाला जे काही डेबिट कार्ड म्हणजे ATM कार्ड असेल ते मिळून जाईल. त्यानंतर डिजिटल गोल्ड पेमेंट, स्मार्ट वॉच, जे काही स्मार्ट वॉच आहे त्यामधूनही तुम्ही अगदी सहजरित्या पेमेंट करू शकता. फिक्स्ड डिपॉझिट, तर फिक्स्ड डिपॉझिट ही हा ऑप्शन आहे. व्हॉट्सअप बँकिंग म्हणजे तुमची जी बँक आहे ती व्हॉट्सअपवर तुम्ही हँडल करू शकता. त्यानंतर इथे रिवॉर्ड्स, तर इथे खूप सारे रिवॉर्ड्स असतात.
तुम्ही रिचार्ज केलं किंवा इतर काही बिल भरले तरी तुम्हाला रिवॉर्ड्स भेटतात, खूप सारे पैसे मिळतात. मला तरी शक्यतो तुम्ही एक पेमेंट केलं तरी तुम्हाला 30-40 रुपयाचं रिवॉर्ड्स मिळतं. तर त्यानंतर इथे सेफ पे म्हणजे सिक्युअर तुमचा पे, यामध्ये कुठलीही तुमची काही फसवणूक होणार नाही. त्यानंतर इथे एअरटेल मनी वॉलेट, तर यांचं वॉलेट, हे वॉलेटमध्ये पैसे तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर इथे सेव्हिंग अकाउंट, तर इथे जे एक प्रकारे तुम्ही सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकता. आणि इथे पाहू शकता तुम्ही करंट अकाउंट, म्हणजे सेव्हिंग अकाउंट असेल किंवा करंट अकाउंट असेल, दोन्ही अकाउंट तुम्ही ओपन करू शकता. त्यानंतर इथे ट्रॅव्हल्स बंडल, त्यानंतर अटल पेन्शन योजना ही सुविधा यामध्ये देण्यात आलेली आहे. तर करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट तर आपण पाहिलेले आहे. त्यानंतर येथे रिचार्ज मोबाईल आणि डीटीएच, म्हणजे तुम्ही टीव्हीचे आणि मोबाईलचे रिचार्ज त्यामधून करू शकता. युटिलिटी पेमेंट्स म्हणजे काही लाईट बिल्स असेल किंवा इतर पेमेंट्स असतील, वायफायचे बिल्स असतील, ते तुम्ही भरू शकता. त्यानंतर एअरटेल थँक्स ॲप, एअरटेल थँक्स ॲपमध्ये खूप सारे फीचर्स असतात. तर ती एअरटेल थँक्स ॲपमध्येच तुम्हाला जे काही अकाउंट नंबर असणार आहे, तुमचा आयएफसी कोड असणार आहे, संपूर्ण स्टेटमेंट असणार ते पाहायला मिळणार आहे तुम्हाला. त्यानंतर येते इन्शुरन्स प्रीमियम, तर त्यामधून इन्शुरन्स प्रीमियम ही तुम्ही घेऊ शकता. तसेच एटीएम कार्ड, एटीएम कार्डवर इन्शुरन्स प्रीमियम तुम्हाला अगदी सहजरित्या फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यानंतर DICGC, तर हा एक फीचर आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता IC मिलियन हॅपी कस्टमर्स इथे दिलेले आहेत. 500,000 बँकिंग पॉईंट्स दिलेले आहेत. इथे 3,200 बिलियन पेक्षा अॅन्युअल पेमेंट्स यामधून शेअर होतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे काही अकाउंट आहे, बँकेचे अकाउंट आहे, अगदी झिरो बॅलन्स अकाउंट तुम्ही ओपन करू शकता. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे एक मोबाईलची स्क्रीन आलेली आहे. तर मोबाईलची स्क्रीन आलेली आहे, तर अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता एअरटेल पेमेंट बँक आहे. तर एअरटेल पेमेंट बँकमध्ये अशा प्रकारे तुम्हाला तुमचा बॅलन्स दाखवण्यात येईल. डेबिट कार्डची संपूर्ण माहिती तुम्हाला, फिजिकल कार्डही दिला जाईल. तर त्यामधून तुम्ही तुम्हाला FD करायचं असेल, FD वर किती काय इंटरेस्ट आहे, संपूर्ण माहिती यामध्ये तुम्हाला दिली जाईल. तर ऍप्लिकेशन मध्ये खूप सारे फीचर्स आहेत. ज्यावेळेस तुम्ही लिंकद्वारे ऍप ओपन करता आणि त्यामधून अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला बरेचसे फीचर्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर आता आम्ही सध्या PC लॅपटॉपवर ओपन केलेलं आहे, त्यामुळे यामध्ये तुम्हाला काही फीचर्स दाखवू शकत नाही, कारण ऍप्लिकेशन हा सिक्युरिटी मध्ये असल्यामुळे, स्क्रीन रेकॉर्डिंग होत नसल्यामुळे आम्ही तो काही स्क्रीन रेकॉर्डिंग केलेलं नाही, कारण त्यामधून स्क्रीन रेकॉर्डिंग होत नाहीये. त्या सिक्युरिटीमुळे ते काही रेकॉर्डिंग करता आलं नाही. तर तुम्ही अगदी सहजरित्या अकाउंट ओपन करू शकता. प्लस आता जे काही लाडकी बहीण योजना आहे, त्यामध्ये डीबीटीला अकाउंट असणे लिंक करायला पाहिजे. तर तुम्ही हा एअरटेल पेमेंट बँकचा अकाउंट लिंक करू शकता. तर त्यामध्ये ऑप्शन आहे, तर त्या ऑप्शन मधून तुम्ही अगदी सहजरित्या फक्त 2 मिनिटांमध्ये डीबीटीला लिंक होता. तुम्ही आधी तुमचा कुठला लिंक असो अगर नसो, तर 2 मिनिटांमध्ये फक्त तुम्ही लिंक करू शकता. आणि तुमचे जे आधार सर्व्हिस मध्ये किंवा तुम्ही भारत सीडिंग वर सर्च केलं तरी तुम्हाला ते एअरटेल पेमेंट बँक कनेक्ट झालेले दिसून येईल. तर मित्रांनो, तुम्हाला जर अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल. त्या लिंक मधून तुम्ही अगदी सहजरित्या अकाउंट ओपन करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे काही नवीन अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत मिळत राहतील.